हॅलो हॅलो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाइट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानंद पियदस्सी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून आज या ठिकाणी समतानगर वर्धा या ठिकाणी आयुष्यमती उपासिका लक्ष्मी आई खोंडे व आयुष्यमान उपासक अरविंदजी खोंडे व त्यांचा संपूर्ण खोंडे परिवार या समतानगर वर्धा येथील सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिकांच्या प्रति मी मंगलाची कामना करतो. तसेच नोबेल ट्रूथ या युट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिका यांच्या प्रति मंगलाची कामना करतो. आज या ठिकाणी नाव काय दिलीपजी पांडुरंगजी खोंडे यांचा कालकथित दिवसाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन म्हणून बौद्ध धर्मामध्ये याला कालकथित दिवस म्हणत असतात. इतर संप्रदायामध्ये याला आत्म्याच्या शांतीसाठी तो श्रद्धांजलीचा किंवा तो कार्यक्रम त्या पद्धतीने ब्राह्मणी वैदिक पद्धतीने ते लोक पार पाडत असतात. आज या ठिकाणी मी सांगत असताना भगवान बुद्धांच्या अस्तीचे काय झाले, भगवान बुद्धांच्या अस्तीचे काय झाले, तर हा विषय मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तर बौद्ध धर्मामध्ये आपण सर्वप्रथम जे फोटो आहे या फोटोच्या खाली बुद्धवासी हा शब्द प्रयोजन करतो. बुद्धवासी, पण बुद्धवासी हा शब्द चुकीचा आहे, रॉंग शब्द आहे. आपण 14 ऑक्टोबर 1956च्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली नव्हती आणि त्यावेळी आपण हिंदू ब्राह्मणी संस्कारामध्ये जगत होतो. हिंदू ब्राह्मणी संस्काराचा, रूढीचा, प्रथेचा, रीतिरिवाजाचा, त्या अनिष्ट प्रथेचा आपल्या मनावर पगडा होता. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे आपण अंधश्रद्धेमध्ये होतो, अंधविश्वासामध्ये होतो, कर्मकांडामध्ये होतो, देव दैवतांमध्ये होतो, भाग्य नशिबावर विश्वास ठेवणारे होतो. तर अशा पद्धतीने आपण पाखंडवाद आणि या अंधविश्वासामध्ये अंधश्रद्धेमध्ये जगत होतो. तर बुद्धवासी हा शब्द बौद्ध साहित्यामध्ये कुठेच सापडत नाही. बुद्धवासी शब्द जसा उपवास नावाचा शब्द, तुम्हाला भुका लागल्या का? जसा उपवास नावाचा शब्द त्रिपिटक असो का कुठलंही बौद्ध साहित्य घ्या, तुम्हाला उपवास नावाचा शब्द सापडत नाही. पण आज इतक्या वर्षापासून तुमच्या डोक्यामध्ये पगडा आहे. पौर्णिमेचा उपवास धरला, पौर्णिमेचा उपवास सोडला. अमावस्येचा उपवास धरला, अमावस्येचा उपवास सोडला. अष्टमीचा उपवास धरला, अष्टमीचा उपवास सोडला.
सोडला आणि धरला. तर काय उपवास धरला, उपवास सोडला. ऍक्च्युली त्रिपिटकामध्ये बौद्ध साहित्यामध्ये उपवास नावाचा शब्द नाही. उपवास हा शब्द ब्राह्मणी परंपरेतला आहे. आपण पाहिलं असेल 16 शुक्रवार करणारी संतोषी मातेच्या नावाखाली 16 शुक्रवार करणारे हिंदू धर्मामध्ये काही भगिनी असतात, त्या उपवास करतात. काही लोक हनुमानजीचा उपवास करतात, काही लोक त्यांच्या दैवी देवतांचा उपवास करतात आणि त्या उपवासामध्ये त्या देवीला किंवा त्या देवाला ते काहीतरी मागत असतात. लक्षात घ्या, लक्षात येतात माझी भाषा. तू मला असं असं तर मी तुला तसं तसं, तू मला तसं तसं नाही तर मी तुला तसं तसं नाही. हे देवी मैया, मी तुझ्या नावानं हा उपवास पकडलेला आहे. म्हणजे त्या देव असेल, देवी असेल, बुवा असेल, बाबा असेल, महाराज असेल, जे काही असेल त्यांच्या नावासमोर ते मन्नत मागतात किंवा नवच बोलतात किंवा त्या पद्धतीची ती इच्छा धारण करतात आणि अशा पद्धतीनं त्या नावानं, त्या देवीच्या नावानं, देवाच्या नावानं उपवास पकडल्या जाते. आणि उपवास म्हणजे काय तर अन्नाचा त्याग करतात. ठीक ना. त्याग म्हणजे काय, आता तो उपवास तर म्हणायला आहे पण त्या उपवासाचे फराळाचे पदार्थही ठरलेले असते. समजलं का तुम्हाला. आता उपवास तर म्हणायला आहे तो, पण उपवासाचे पदार्थ खायले पाहिजे. मग हिंदू धर्मामधल्या उपवास आणि बौद्ध धर्मामध्ये उपवास सारखंच झालं का नाही. एका उपासिकेनं मला फोन केला, भंतेजी म्हणे मी पौर्णिमेचा उपवास पकडला, तर पौर्णिमेच्या उपवासाले काय काय फराळाचं चालते तेही सांगा म्हणे. सांगा आता, म्हणजे उपवासाले काय चालते. आता मी तिला सांगितलं बौद्ध धर्मामध्ये उपवासच नाही. लक्षात येते का तुम्हाला. मी खूप वेळ काय घेणार नाही तुमचा. तर बौद्ध धर्मामध्ये उपवास नाही हा शब्दच तुम्ही डोक्यातून काढून टाकला पाहिजे. तर ते लोक उपवासाच्या नावानं उपवासाचे फराळही खातात. आणि दुसरी गोष्ट, उपवास बौद्ध धर्मामध्ये उपवास नाहीच आहे. उपवास नाही म्हणजे असं नाही की ते भोजनाच्या संदर्भातलं नाही म्हणत आहो मी. म्हणजे भगवान बुद्धाने उपवास नाही सांगितला, उपोषण सांगितलेला आहे. त्याला पाली प्राकृत मध्ये लांबलचक शब्द आहे, तेवढा शब्द तुम्हाला येणार नाही. लक्षात घ्या कसा शब्द आहे तो. अरिय अठ्ठसील उपोसत वारितसील. उपोसत सुतामध्ये श्रावस्तीच्या विशाखा माता, भगवान बुद्धांची महाउपासिका कोण. मिगार माता विशाखा. तिला महाउपासिका असंच नाही म्हणत. तुम्ही आहे का महाउपासिका. बरं, विशाखाच्या नंतर दुसरी महाउपासिका झाली का. नाही झाली. महाउपासिका एकच झाली. उपासिका तर लय होत्या भगवान बुद्धांच्या, पण महाउपासिका एकच झाली. आता महाउपासिका बनण्यासाठी काही अशीच झाली असेल का. ते असंच म्हणत असेल का त्यावेळेचे लोक. आताही म्हणतात ना आपण महाउपासिका. मीच म्हणत आहो ना. महाउपासिका बनण्यासाठीचं वय असते 7 वर्षाचं. तिचे वडील धनंजय सेठ, लक्षात घ्या, आई सुमन देवी आणि तिचा आजोबा खऱ्या अर्थानं मेंढक सेठ. लक्षात घ्या, या मेंढक सेठ, धनंजय सेठ आणि तिची आई सुमना देवी यांनी लहानपणापासूनच विशाखावर बुद्धाच्या धम्माचे धम्म संस्कार केलेले होते. किती वय होतं त्यावेळी. 7 वर्षाचं वय. लय भारी असते. अनेक उपासक उपासिका म्हणतात काय करता भंतेजी, माझी ती इच्छा आहे माझ्या मुलानं माझ्या मुलीनं धम्म मार्गावर राहावं, पण ऐकतच नाही. पण कसं ऐकन. वयाच्या 7व्या वर्षापासून तुम्ही त्यांना संस्कार द्या ना. आणि दुसरी गोष्ट, तुमची मुलं आणि मुली का ऐकत नाही तर त्याला आणखी एक कारण आहे. कारण तुम्हीच त्या धम्म मार्गावर नाही. आई जर टीव्ही पाहत असेल तर मुलगी बाजूला बसते, आहे का नाही. बरोबर आहे का नाही. मुलं सांगून शिकत नाही, अनुकरण करतात. ते आपले आई वडील काय करतात ते पाहून शिकत असतात. म्हणून असं म्हटलं जातं की ओल्या काडीला वाकवता येते, पण तीच काडी जर सुकली, वाळली, तिला वाकवण्याचा प्रयत्न केला तर ती काडी तुटत असते. लक्षात घ्या. मी ते सांगणार नाही, पण अत्यंत महत्वाचा विषय सांगतो, थांबतो की भगवान बुद्धांच्या अस्तीचं काय झाले. तर ही विशाखा 7 वर्षामध्येच काय बनली.
महाउपासिका नाही म्हणली, वयाच्या 7व्या वर्षामध्ये ती सोतापन्न अवस्थेला प्राप्त झाली. लक्षात घ्या. आणि या विशाखानं पूर्वाराम नावाचं श्रावस्तीला एक विहार बांधून दिलं. विहार म्हणण्यापेक्षा ते महाविहार संघाराम बांधून दिलं. आणि त्या ठिकाणी श्रावस्तीला 25 वर्षावासापैकी काही वर्षावास त्या श्रावस्तीच्या उब्बाराम किंवा पूर्वाराम त्या महाविहारामध्ये तथागत बुद्धांनी केला. आणि एकदा ही मिगार माता विशाखा पूर्वाराम विहारामध्ये आली. भगवान बुद्धाला तिने तिवार पंचांग प्रणाम केला, एका बाजूला बसली आणि त्यावेळी भगवान बुद्धांनी उपोसत सुत्ताचा उपदेश केला. कोणतं सुत्त? उपोसत सुत्त. आता मी ते सांगत बसलो तर अख्खा विषय म्हणून ते सांगणार नाही. 3 प्रकारचे उपोसत: गोपाल उपोसत, निगडंत उपोसत आणि अर्य अट्ठसील उपोसत. तर गोपाल उपासक ते, आता हे याचं विश्लेषण करत बसलं तर एक विषय होईल, तुम्ही एका प्रवचनामध्ये घेतलेला आहे. मग भगवान बुद्धांनी उपोसत कोणतं सांगितलेलं आहे? उपोसत म्हणजे अर्य अट्ठसील उपोसत. उपोसतामध्ये केवळ अन्नाचा त्याग नसतो, त्याच्यामध्ये 8 शील ग्रहण करायचे असतात. दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये पंचशील पाळत असतो, पण महिन्यातून 4दा 2 अष्टमी, 1 अमावस्या आणि 1 पौर्णिमा या महिन्यातून 4दा तुम्ही पाळून पहा. बघा पाळून बघा भगवान बुद्ध काय म्हणतात, महिन्यातून कितीदा? महिनाभर काऊन नाही? महिनाभर काऊन नाही? आहे का असं म्हटलंय का? भगवान बुद्धांनी महिन्यातून 4दा पाळा, करून तर पहा. आणि तुम्हाला जर महिनाभर उपोसत पाळायला लावलं तर काही लोक कष्टकरी आहे, मजूर आहे, श्रम करणारे लोक आहेत, त्यांना ते अवघड झालं असतं आणि तुम्हाला झालं असतं का नाही? म्हणून भगवान बुद्धांनी करून तर पहा, पण करून पहा तर कितीदा करून पहा? महिन्यातून 4दाच करून पहा. आणि ही प्रॅक्टिस करता करता भंतेजीचे शील किती असते? भिक्खू जेव्हा प्रवजित होत असतो तर त्याचे 10 शील असतात. शीलाचे एकूण 5 प्रकार आहे: सरणशील, पंचशील, अट्ठशील, ठीक आहे, दशशील आणि प्रातिमोक्ष संवरशील. तर त्याच्यापैकी भिक्खूचे दशशील असते. दस म्हणजे काय? दस शब्द इंग्रजी आहे ना, 10 म्हणजे 10. तर भिक्खूंचे दशशील असतात. आणि उपोसत पाळणाऱ्या त्या उपासिकेचे किंवा त्या उपासकाचे शील असतात 8 शील. किती कमी आहे? भिक्खूपेक्षा कमी किती आहे? 2च कमी आहे ना. भिक्खूचे किती आहे? नीट लक्ष द्या. महिन्यातून 4दा पाळा, तर प्रॅक्टिस तर करा म्हणते बुद्ध, आहे का नाही? तर भिक्खूचे किती? 10 शील. आणि ते उपासक उपासिकांचे महिन्यातून वर्षावास ते पाळू शकतो आपल्या तब्येतीची हे करून, आहे का नाही? तर 8 शील असतात. किती शील असतात? भिक्खूपेक्षा किती शील कमी आहे? मग भिक्खूपेक्षा किती आहे? 2च कमी आहे ना. भिक्खू 10 शीलाचं व्रत धारण करतो आणि उपासिका 8 शीलाचं. 2च तर कमी आहे. भिक्खूपेक्षा 2च तर कमी आहे. 2च तर कमी आहे. 2च तर कमी आहे. करू का टक्कल मुंडन, घेऊ का चिवर, ही भिक्खू बनण्याची, भिक्खुनी बनण्याची काय आहे? प्रोसेस दिली आहे बुद्धानं. समजलं का? सुरुवातीला किती पाळा? हलकं नाही का? 5च घ्या. नंतर महिन्यातून 4च घ्या, 8 शील. आणि नंतर 2च तर कमी आहे. मी काय कमी पडतो का बनते? 2च कमी आहे ना बनतेजीचा. करू का मुंडन, करू का टक्कल, घेऊ का चिवर, बनू का भिक्खुनी, बनू का भिक्खू, याच्यासाठी तिची प्रोसेस आहे. त्याला अनागारिका प्रोसेस म्हणतात. कोणती? अनागारिका. अनागारिका. आगर म्हणजे काय? तर घर. तुम्ही संथागार शब्द ऐकला असेल ना? ऐकला ना? संथागार, संस्था. आजचा जो शब्द बनला का नाही, संस्था, ही संस्था, ती संस्था, पाली शब्द आहे संथा. संथावरूनच संस्था शब्द पडला आहे. संस्थागार, संथागार. गार म्हणजे गृह, आगर म्हणजे गृह, घर. अनागारिक आणि अनागारिका कोणाला म्हणतात? लक्षात घ्या, आज बाबांचा दिवस आहे म्हणून आगारिक आणि अनागारिका कोणाला म्हणतात? जे मुंडन करतात, पांढरी वस्त्र धारण करतात. लक्षात घ्या. आणि
ते 8 शिलाला घेऊन जगत असतात. त्याला अनागारिका किंवा अनागारिक म्हणतात, ज्याला आगरच नाही, घरच नाही. समजलं? पांढरे वस्त्र धारण करणं आणि मुंडन करणं आणि त्याला आगर नाही आहे. आगर म्हणजे काय? तो घरी नाही राहत, पण तो 8 शिलाचं पालन करतो, म्हणून त्याला अनागारिक अनागारिका म्हणतात. समजलं? अनागारिक म्हणजे आगर नाही, इले घर नाही. समजलं? 8 शील घेऊन करून जगायचं असतं. तर तुम्हाला माहित आहे 14 एप्रिल 1891 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणणार नाही मी, भिवाचा जन्म झाला. किती कोणत्या तारखेला? 14 एप्रिल 1891. पहा आता मी चुकलं काय मिळालं, 14 एप्रिल 1891. लक्षात घ्या. तर 14 एप्रिल 1891 ला बाबा भिवाचा जन्म झाला. लक्षात घ्या. आणि 1891 ला आपल्या भारतामध्ये श्रीलंकेचे देवमित्त अनागारिक धम्मपाल आले आणि त्यांनी महाबोधी महाविहाराचा लढा उभा केला, सुरू केला. लक्षात घ्या, योगायोग. तर ते ते अनागारिक त्यांनी सुरुवात केली का नाही? महाबोधी महावीराच्या लढ्याची कोण केली? अनागारिक धम्मपाल. तर लक्षात घ्या. तर आजची अनागारिका कोणती आणि अनागारिक कोणतं? तर भारतामध्ये एक परंपरा तुम्ही पाहिली असेल, ब्राह्मण पेशव्यांच्या काळामध्ये ती परंपरा होती. ब्राह्मण पेशव्यांच्या काळामध्ये ती परंपरा होती. आजही तुम्ही एखादी बॉलिवूडचा सिनेमा पहा, त्याच्यामध्ये त्या हिरोईनचा पती मरण पावला, म्हणजे हिरो मरण पावला, समजलं तुम्हाला? किंवा हिरोची आई मरण पावली, किंवा ती हिरोईन म्हणजे ते हिरोचा हिरो मरण म्हणजे हिरोईनचा हिरो मरण पावला. तर ती स्त्री काय करते? तिच्या कानातही नसते, नाकातही नसते, गळ्यातही नसते, पायातही नसते, काहीच नसते. ते ना भांगात असते, ना कपाळावर असते, ना काहीच असते. आणि दुसरी गोष्ट, तिच्या अंगावर रंगी बेरंगी साडी नसते. कोणती साडी असते? पांढरी साडी असते. तिच्या नाकात कानात काहीच नसते. पहा. आणि तिचं तेच अनागारिकी जीवन. पण भारतामध्ये पेशव्यांनी हे अनागारिका जीवन एका विधवा स्त्रीला देऊन टाकलेलं आहे. हे विधवा स्त्रीचं जीवन म्हणजेच अनागारिका होय, पण ते ब्राह्मणांनी ते परिवर्तित केलेलं रूप आहे. आणि म्हणून ब्राह्मणी पेशव्यामध्ये आणखी एक परंपरा होती. तिच्या कानात, गळ्यात, नाकात कुठेच कुठलाच दागदागिना अलंकार नव्हता. तिला रंगीबेरंगी साडी नव्हती, तिला पांढरी साडी होती. आणि तिचं केश वपन केल्या जात होतं. केश वपन परंपरा कोणाची आहे? भिक्खूंचीच आहे ना. वपन म्हणजे काय? केस वपन. वपन म्हणजे खलास बिलकुल. तर ही केश वपन नावाची परंपरा कोणी चालू केली होती? आपलीच आहे का नाही ते? तर ही अनागारिकाच ही प्रोसेस ब्राह्मणी वर्गांनी त्या विधवा स्त्रीला दिला. आणि तिला मग मंगल कार्यालयात नाही, मग तिला लेकरूच नाही, मग तिचा नवरा मरण पावला, तिला पुढे पुढे नका करू देऊ. आजही आपल्या समाजातल्या बाया त्या अंधश्रद्धेमध्ये आहे. बौद्ध समाजातल्या बाया, माय तिला लेकरूच नाही ना, माय तिचा नवरा मेला, माय तिला काय पाळणा हालू देतं, तिला काय त्या लेकराला घेऊ देतं. अशा बुड्या बाड्या अंधश्रद्धेमध्ये आहे. मग हिंदू धर्मामध्ये, ब्राह्मणी धर्मामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे? समजलं का तुम्हाला? आलं का लक्षात तुम्हाला? तर हे अनागारिका, तर हे मी तुम्हाला उपोसत सांगत होतो. गोपाल उपोसत, निग्रत उपोसत आणि अठ्ठसील उपोसत, हे आर्य उपोसत. तर भगवान बुद्धांनी कोणतं उपोसत सांगितलं? आर्य अठ्ठसील उपोसत वारीतसील. वारीत म्हणजे व्रत, व्रतच आहे ते. पण इतर धर्मामध्ये केवळ उपवासच राहते का नाही? उपोसत असते का? 8 शील असते का त्यांना? फक्त अन्नाचा त्याग कर आणि दिवसभर देवाचं नामस्मरण करा, एवढंच त्यांना सांगितलं जात असतं. लक्षात घ्या. तर मी आज या दिवसाच्या निमित्तानं म्हणून आपण लोक बुद्धवासी हा शब्द प्रयोजन करू नये. आपण आधी लिहित होतो स्वर्गवासी, कैलासवासी, आणि आता बुद्धिस्ट झालो तर मग बुद्धवासी. कोणाच्या मनात टाकलं हे? मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की उपवास नावाचा शब्द बौद्ध साहित्यामध्ये नाही, तसा शब्द बुद्धवासी सुद्धा शब्द साहित्यामध्ये नाही. म्हणजे ते लोक स्वर्गवासी कैलासवासी टाकतात, त्याच्या फोटोवर दिसते, तर मग आता आम्ही बुद्ध झालो. बुद्ध तर नाही झालो, अर्धे बेशुद्धच आहो आम्ही, मनानेच आहो बुद्ध, आहे का नाही? तर काही लोक निर्वाण लिहितात, निब्बाण लिहितात.
तर हे शब्द केवळ बुद्ध आणि बोधिसत्वासाठीच आहे. मला सांगा, बुद्धासाठी आणि बोधिसत्वासाठी, बुद्धासाठी तुम्ही परिनिर्वाण शब्द यूज करता का? नाही, म्हणजे बुद्धवाशी शब्द यूज करता का? बरं, बुद्धासाठी तुम्ही मरण हा शब्द यूज करता का? तुमच्या घरी जर फोटो घेतला, बरं मी तुम्हाला असं जरी म्हणलं का नाही बुद्धाचं मरण झालं, बुद्धाचा मृत्यू झाला होता, बुद्धाचं मरण झालं होतं, तुम्हाला आवडत नाही. कारण तुम्हाला कोणती सवय पडली? महापरिनिर्वाण, हाय का नाही? आणि बाबासाहेबांचं मरण झालं होतं, मृत्यू झालं होतं, हे आवडत नाही तुम्हाला? खबरदार बनतेजी मनांत, हाय का नाही? आवडत नाही. बाबासाहेबांचं परिनिर्वाण, महापरिनिर्वाण, आता काही लोक महाप्रयाण शब्द टाकतात, ते जाऊ द्या. आता काय करत बसतात, लोकांच्या तोंडात पडला तो, हाय का नाही? तर बुद्ध आणि बोधिसत्वाचं जे बुद्धाच्या संदर्भात आपण महापरिनिर्वाणच लिहितो, मरण लिहित नाही. कारण ते अजूनही त्यांच्या ज्ञानामुळे जिवंतच आहे. पण तुम्ही राहान का जिवंत? तुम्ही खतम व्हान म्हणून तुमचं मरण होय. तुम्ही मरणारच आहात. जन्म आहे तर तुमचं मरण आहेच आहे, लक्षात घ्या. म्हणून आपण तो महापरिनिर्वाण शब्द यूज करत असतो. समज तुम्हाला? आज हा कार्यक्रम आहे म्हणून सांगतो तुम्हाला, समजलं? दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. किती? काही सामान्य लोक काय करतात, आमच्या हातून कार्यक्रम घेतात. कोणाच्याही पासून घ्या तुम्ही कार्यक्रम, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. कार्यक्रम घेतल्याच्या नंतर आजही आपल्यामध्ये ती परंपरा आहे. सर्वसाधारण परंपरा नाही आहे ती. महाबोधी महावीराचा मुद्दा जो चालू आहे ना, तर तो मुद्दा याच्यासाठीच चालू आहे. कायच्यासाठी? आणि आपणच ते करत आहोत. कायच्यासाठी मुद्दा चालू आहे? महाबोधी महावीर बोधगयेचा. ब्राह्मणांनी तिथं पिंडदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. भारतातलं सगळ्यात मोठं, जगातलं सगळ्यात मोठं म्हणलं तरी चालते, भारतातील सर्वात मोठे पिंडदान कार्यक्रम कुठे होते? बोधगया. अरे तो पिंडदानाचा कार्यक्रम बुद्धानं सांगितला का? बुद्धानं सांगितलं का? नाही सांगितला. बुद्धानं पिंडदान सांगितलंच नाही. पण बुद्धाच्याच महाबोधी महावीरामध्ये, त्या बोधगयामध्ये ब्राह्मणांनी सगळ्यात मोठा पिंडदानाचा कार्यक्रम जाणीवपूर्वक सुरू केलेला आहे. आता ब्राह्मणानं, त्या ब्राह्मणी लोकांनी, त्याचं कामच आहे षडयंत्र करणं. बुद्धाने बदनाम केलं. कोणतं बदनाम केलं? बुद्ध म्हणे विष्णूचा 9वा अवतार आहे. बाहेर बौद्ध राष्ट्रामध्ये जर विचारलं बाहेरच्या बौद्ध लोकांना का काय तुमचा बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे का, तर ते म्हणतात नाही. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये सांगितलं बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही. हा खोटा प्रचार आहे. पण हा खोटा प्रचार करत आहे का ना ब्राह्मण लोक? आणि यशस्वी झाले, सक्सेस झाले ते लोक. एवढ्या वर्ष सक्सेस, त्यांना यश मिळालं. कोणते यश मिळालं? कायच्यात यश मिळालं? बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे. हा प्रचार भारतामध्ये एवढा ब्राह्मणाने चालू केला आणि बाबासाहेबांनी नाही नाही आहे, खोटा प्रचार आहे. बुद्ध विष्णूचा 9वा अवतार नाही. पण आजही मात्र भारतातल्या एससी, एसटी, ओबीसी लोकांमध्ये तोच प्रचार आहे की बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे. बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे, तर तुम्ही त्या बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे, तर त्या 9व्या अवताराची तुम्ही पूजा का करत नाही? 33 कोटीच्या देवी देवतांमध्ये, देवघरामध्ये तुमचा तो बुद्ध का दिसत नाही? जर तुम्ही अवतार मानता तर तुमच्या 33 कोटीमध्ये तो 9वा अवतार दिसायला पाहिजे का नाही? तर लक्षात घ्या, बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही. पण ते लोक सक्सेस झाले. तसंच त्यानं पिंडदानाचा कार्यक्रम महाबोधी महावीरामध्ये सुरू केला. बुद्धानं सांगितलं नाही, पण ब्राह्मणांनी जाणीवपूर्वक सुरू केलेला आहे पिंडदानाचा कार्यक्रम. पिंड हा शब्द मुळातच पाली आहे. पिंड हा शब्द पाली आहे. पिंड म्हणजे काय होतं? पिंड म्हणजे काय? अन्न होत असते. पिंडदान हा शब्द बौद्ध धर्मामध्ये नाही आहे. पिंडपात हा शब्द आहे. ऍक्च्युली पिंड हा शब्द पाली आहे, पण पिंडपात पच्छवेकना. पिंडपात म्हणजे काय? एखादा भिक्खू चिवरधारी परिमंडल करून तुमच्या दारामध्ये भिक्षा पात्र घेऊन उभा राहते, त्याला भिक्षा मागणं नाही म्हणत असते, त्याला पिंडपात म्हणतात पालीमध्ये. काय म्हणतात? नाही तुम्ही मला आला बनतेजी भिक्षा मागाले. भिक्षा शब्दच नाही, भिक्षा शब्द संस्कृत आहे. भिक्खपत्त म्हणतात पालीमध्ये. तर हा भिक्खपत्त घेऊन जेव्हा तुमच्या दारामध्ये उभा राहते ना, भिक्खू जेव्हा दारोदारी निघते ना, तर त्याला पिंडपात म्हणतात. चारिका म्हणतात? चारिका नाही म्हणत, त्याला पिंडपात म्हणतात. पिंडपात करायला आमच्या घरी भंतेजी आले आहे. पिंडपात करायला भंतेजी निघाले आहे. पिंडपात हा शब्द आपण वापरला पाहिजे. पिंडपात शब्द आहे, पण पिंडदान शब्द नाही आहे.
भगवान बुद्धाचा महाउपासक अनाथ पिंडक. अनाथ पिंडक नाव काय पडलं? हे आज जे अनाथ आश्रम आहे का नाही, अनाथ आश्रम वगैरे म्हाताऱ्याचे याचे त्याचे, अनाथ आश्रमाचा निर्माता अनाथ पिंडक आहे. त्याचं नावच अनाथ पिंडक पडलं. तो सकाळी सकाळी भोजन तयार करायचा आणि गरीब लोकांना, अनाथ लोकांना तो पिंड अन्न द्यायचा, म्हणून त्याचं नाव अनाथ पिंडक पडलं. त्याचं नाव तर सुदत्त होतं. आलं लक्षात तुम्हाला? तर हा अनाथ पिंडक, तिथे पिंड शब्द आहे. भगवंताच्या थेर गाथांमध्ये पिंडोल भारद्वाज नावाचा भिक्खू आहे. तर हे पिंडपात नावाचा, पिंडपात हा शब्द आहे, पण पिंडदान हा शब्द बौद्ध साहित्यामध्ये नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी एवढं जोरकसपणे सांगितलं आहे, साधारण समजू नका त्याला. महाबोधी महावीराचा मुद्दा जो चालू आहे की ब्राह्मणानं तिथं पिंडपात करू नये, याच्यासाठीच तर वाद चालू आहे ना. ब्राह्मणाने तिथं धंदा चालू केला ना पिंडपातचा, पिंडदानाचा. कुठे? बुद्धगयापाशी ते घास टाकतात मेलेल्या माणसाला, कावळ्याला बोलावतात. कावळ्याला बाप बनवण्याची, आई बनवण्याची आपली परंपरा नाही. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलंय पिंडदान करणार नाही, श्राद्ध पक्ष करणार नाही. पण तुम्ही लोक भंतेजी गेल्याच्या नंतर बरोबर मात्र त्याच्या नावाच्या 2 पुऱ्या, त्याचे 2 भजे, ते वाटीभर खीर, समजलं तुम्हाला? आणि ते उलट दयाचं बोन, आणि मी गेलं का तिथं ठेवते. मग सांगा बाबासाहेबांच्या विचाराची हत्या करणारे लोक कोण आहे? आपणच आहे ना. काय होतं ते भंतीचं म्हणत असत. अरे मी म्हणून राहिलो का? वाद कोणता चालू आहे? पिंडदानाचा चालू आहे ना बोधगयचा. मग ते लोक ठेवतात ना, हिंदू लोकही ठेवतात तर तुम्ही ठेवतात, त्याच्यात ना आपल्यात काय फरक राहिला? मग ते का ठेवतात त्याच्या मागचं कारण घ्या. ते म्हणतात की आमच्या घरची आमची आई असो का बाप असो का जे काही जीव मेला असेल तर तो कावळ्याच्या रूपामध्ये त्याची आत्मा घुसते, आणि मग ते कावळ्याच्या रूपात माय बाप येते आणि ते खाते ते पत्राई. तर तुमचे माय बाप कावळे झालेले आवडेल का तुम्हाला? समजलं का? आता ही लक्ष्मी आई मिळते, कावळी बनली, तिला आवडेल का? कावळी बनली पाहिजे तुम्हाला आवडेल का? असं होईल का? हे ब्राह्मणानं रचलेली चाल आहे. तुम्ही म्हणते हा पिंडदान करा, म्हणून एक मन पडली ना, देवाले घास, देवाले वास ना, माणसाले घास नाही, ब्राह्मणाले घास. समजलं का तुम्हाला? तर ही परंपरा ब्राह्मणांनी चालू केली आणि म्हणते तू त्या आईच्या नावाचं हे श्राद्ध पिंडदान केलं नाही, त्या बापाच्या नावाचं केलं नाही, तर म्हणून तू हे पोरग ते नेहमी नेहमी का नाही बिमार राहते. तू त्या मायचं केलं का? तर नाही. बापाचं केलं का? तर नाही. करतच नाही आजचे पोरं. सुनाई करत नाही, पोरही करत नाही, करतच नाही ना. मग ब्राह्मणाला बरंच झालं. तू केलं होतं का? सासूचं सासऱ्याचं केलं होतं का? त्या बाईचं केलं होतं का? बाबा नाही केलं होतं जे. मग त्याची आत्मा का नाही घुसून आहे घरामध्ये, म्हणून ते लेकरू का नाही बिमारच राहते. हो काजी. मग काय करावं लागेल? तर सत्यनारायणची पूजा घ्या लागेल वास्तू शांतीसाठी, आणि त्यासाठी सत्यनारायण पूजा करावी लागेल. पण काही मूर्ख लोक म्हणतात सत्यनारायणाचा पाठ आणि परित्राण पाठ सारखाच आहे म्हणतात. हे वाणीचे दोष आहे. सत्यनारायण पाठ आणि परित्राण पाठ सारखा नाही आहे. भगवान बुद्धांच्या परित्राण पाठाचा त्या ब्राह्मणी नकली काल्पनिक सत्यनारायण पाठाशी तुलना करू नये, इथपर्यंत काही लोक आहे ना असे लोक प्रचार प्रसार करणारे. भंतेजी लोकांनी म्हणते परित्राण पाठ आणि सत्यनारायण पाठ हा नकली आहे, काल्पनिक आहे, आणि परित्त पाठ हा भगवान बुद्धाचं तत्वज्ञान आहे. तुम्हाला समजत नाही पाली भाषा, हे तुमचा दोष आहे. पण परित्त पाठ आणि सत्यनारायण पाठ सारखं म्हणणं भगवान बुद्धांच्या वाणीचा अपमान करणं आहे. लक्षात घ्या. सांगा ते सत्यनारायण पाठ आणि बुद्धाचा परित्राण पाठ सारखा असू शकतो का? असू शकतो का? सत्यनारायण पाठ हा लोकांचं शोषण करण्यासाठी ब्राह्मणांनी तयार केला. सत्यनारायण पाठ हा लोकांना लुटण्यासाठी, अंधश्रद्धेसाठी ब्राह्मणांनी तयार केला. परित्तन पाठ हा भगवान बुद्धांनी दुःख मुक्तीसाठी तयार केलेला आहे. तुम्हाला पाली भाषा समजत नाही हा त्याचा दोष आहे, पण आपण वाणीचे दोष करू नये. अनेक उपासक उपासिका प्रचार करतात, रात्रभर भंतेजी सूत्रपठन करतात, रात्रभर भंतेजी तेच म्हणतात, काहीच तर समजत नाही. अरे तुम्हाला समजत नाही हा तुमचा दोष आहे, तुम्ही पाली शिका ना. मग तर भंतेजी रात्रभर ते गाथाच म्हणतात, सूत्रपठनच करतात, मग त्यातून काय प्रचार होते धम्माचा? अरे ते भगवान बुद्धांची परंपरा आहे. तेव्हा उपासक उपासिका पालीमध्येच बोलायचे. उपासकाला पाली येत होती. राजे महाराज सम्राट अशोकांची पूर्ण पाली होती का नाही? याच्यामध्ये दोष कोणाचा आहे? तुमचा आहे. तुम्ही पाली भाषा शिका, म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होईल. आलं का लक्षात तुम्हाला? आणि दुसरी गोष्ट,
बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, प्रत्येकाचंच कर्तव्य आहे. पण जगामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार भिक्खूंनीच केलेला आहे, भिक्खूंचंच बलिदान झालेलं आहे, हे मात्र आपण कधीही विसरता कामा नये. उपासकांच्या हत्या झाल्याच, नागवंशी उपासकांच्या हत्या झाल्या, पण सर्वात जास्त हत्या भिक्खूंच्या झाल्या. लक्षात घ्या. आजही भिक्खूंच्या, तुम्ही पूर्ण भारतामध्ये पाहिलं असेल, 19 भंतेजी पूर्ण विदेशामध्ये फिरत होते. त्याच्या मागे आलोका नावाचं कुत्र फिरत होतं का नाही? पूर्ण मोबाईल मध्ये पाहिलं ना, आलोका नावाचं कुत्र चेन्नईतल्या गल्लीमधलं. आणि 19 भंतेजी पूर्ण जगामध्ये पायी फिरत होते. तर जगातले प्रत्येक ख्रिश्चन लोक त्याचं काय करत होते? जंगी स्वागत करत होते, रस्त्यावर फुल देत होते, बिस्लरीचं पाणी देत होते, जेवण देत होते. एवढे ट्रॉफिक जाम होती ती, ट्रॉफिक एवढे लोक त्याचं स्वागत करायचे. कोणाचे? भिक्खूंचं स्वागत करत होते. पण हेच जर विदेशातले म्हणा, विदेशातले भिक्खू जर आपल्या भारतामध्ये आले आणि ते रोडवर जर पैदल चालताना दिसले तर त्याचं स्वागत करते का इथले लोक? ते तर लोक ख्रिश्चन होते ना, ख्रिश्चन होते ना, तरी त्यांनी स्वागत केलं, त्या कुत्र्याचं स्वागत केलं. तुम्ही सगळं अख्ख्या जगानं पाहिलं. पण हेच भारतामध्ये हेच भंतेजी, समजा तेच कोरियन भिक्खू, कोरियाचे होते तेच कोरियाचे भिक्षू जर भारतात आले असते आणि भारतामध्ये जर त्यानं शांती यात्रा काढली असते, ते पदयात्रा म्हणा, तर त्यांचं स्वागत केलं असतं का इथल्या लोकांनी? भंतेचं तोंड पाहणं म्हणजे अपशकुन. भंतेचं तोंड अजूनही महाराष्ट्रामध्ये ती म्हण आहे का नाही? ज्ञानबा तुकाराम बोडख्याचं कोणतं काम? ज्याची दाढी मिशी केस बोडके आहे, हसण्यास ब्राह्मणाने प्रचार केलाय ना ते. भिक्खूचं तोंड पाहणं म्हणजे महापाप समजलं जातं. भिक्खूचं तोंड पाहणं म्हणजे नरकातच जाणं, असं सांगितलेलं आहे. ब्राह्मणी ग्रंथाची चाल आहे, हत्तीच्या पायानं मरण पसंत करायचं, पण बुद्ध विहारात शिराचं नाही. हे ब्राह्मणी ग्रंथाचं, पुराणांचं वचन आहे. मी ते सांगणार नाही तुम्हाला. आलं का लक्षात तुम्हाला? तर हे पिंडदान नावाचा परंपरा आपण सोडून दिली पाहिजे, कारण बुद्धाने आत्मा नावाची कन्सेप्ट नाकारलेली आहे. बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथात सांगितलंय अधम्म म्हणजे काय? तर अधम्म म्हणजे आत्म्यावर श्रद्धा बाळगणे म्हणजे अधम्म होय. आत्मा नावाची कोणतीच गोष्ट शरीरामध्ये नसते, पण ते लोक मानतात की कावळ्याच्या रूपामध्ये आत्मा येते, आणि नाही ते केला कार्यक्रम तर मग ते भूत बनते. समजलं का? हे भेवाडून दिलाय, बुद्धाने भेवाडून दिलाय का? तर हा एक त्याच्यामधला अंतर आहे, फरक आहे. समजलं तुम्हाला ही गोष्ट? आता इथं बसल्या समतानगरच्या ज्या बाया, त्यांना मी पुन्हा सांगतो, एका बाईने मला पुन्हा फोन केला, ही गोष्ट बुद्धाच्या अस्थीचं काय झालं ते सांगतो, थांबतो ना मी, ठीक आहे ना? तर बुद्धाच्या अस्थीचं काय झालं आणि तुमच्या अस्थीचं काय होणार आहे का नाही? विचार करा, माझ्या अस्थीचं काय होईल? तर लक्षात घ्या, एका आईनं मला फोन केला आणि ती आई काय म्हणत आहे, मला म्हणते 1.25 महिना संपला जी म्हणे, माझ्या घरचा मालक म्हणे त्यांना जाऊन 40 दिवस झाले. किती दिवस झाले? त्याला जाऊन 40 दिवस झाले, म्हणजे त्यांना जाऊन, माझ्या घरच्या पतीला जाऊन 40 दिवस झाले. त्यालाच तुम्ही काय म्हणता? 1.25 महिना म्हणता का नाही? 1.25 महिना म्हणतात. तर 1.25 महिना झाला, 40 दिवस झाले, तर त्याची काय करायची आहे? तुमच्या हाताने परित्त पाठ घ्यायचा आहे. बनतेजी तुमची तारीख हवी आहे, नीट लक्ष द्यायच्याकडे मी काय सांगत आहोत. तर 1.25 महिना ठेवला होता मी ना त्यांच्या नावाने, आणि 1.25 महिना म्हणजे 40 दिवस होय. आता तुम्ही परित्राण पाठाला या आणि तो कार्यक्रम आम्हाला घ्यायचा आहे. आता मला सांगा, हे 40 दिवसच काऊन बरं? कुठल्या बौद्ध साहित्यामध्ये लिहून आहे का? बुद्धानं सांगितलंय का 1.25 महिना धरा म्हणून? भिक्खून तरी, कुठं बाबासाहेबांना तरी? मग हे कुठली परंपरा आणली तुम्ही? हिंदू धर्मातलीच होय ते. त्याच्या घरातलं जर कुणी मरण पावलं तर तेही लोक 1.25 महिना पकडतात, म्हणजे 40 दिवस. 40 दिवसाचा 1.25 महिना म्हणजे ते सुतकच होय, सुतकच होय ते. पण तुम्ही नाही करत सुतक, पण सुतक म्हणूनच करतात ते, त्याला सुतकच म्हटलं जाय. 1.25 महिना पकडणं म्हणजे सुतकच होय ते एक प्रकारचं, लक्षात घ्या. आणि म्हणून हे 1.25 महिना हे सुतक करणं सोडून दिलं पाहिजे ना आपण. तेहरवी नावाचा प्रकार, गोड जेवण, एवढे दलिंद्र आपले लोक गोड जेवण. अरे त्याच्या घरचा म्हातारा मरो का जवान मरो, कायचं गोड जेवण? कायचं गोड जेवण? गोड जेवण असते का? आणि भगवान बुद्धांच्या पहिल्या शिलामध्ये पाणाती पाता सांगितलेलं आहे, लक्षात घ्या.
आणि तुम्ही कोंबडे बकरे कचाकच कापता. त्या दिवशी उपासिकाचा मला फोन आला, फाल्गुन पौर्णिमेला 20,000 अरहंत भंतेजी सहित भगवान बुद्ध कपिलवस्तूला आले. आनंदाचा दिवस होता. फाल्गुन पौर्णिमेलाच रंगपंचमी होळी होती. बायानं कचाकच बकरे कोंबडे लचकावून खाल्ले, जावयाला बोलावलं. अजूनही सुधारले नाही लोक. समता नगरामधली गोष्ट सांगतो. नाव तर आहे समता, पण सगळी विषमता आहे भरलेली. एकाच एका संघ पटत नाही, आहे का नाही. कचाकच कापले. आता मला एका व्हिडिओ पाठवला, बुद्ध विहाराच्या समोर डीजे लावून आपल्याच बाया नाचत आहे, रंग खेळत आहे, आणि विहारात याचा पता नाही. नाव वंदनाबाई, पण वंदना याचा पता नाही. नाव शिलाबाई, पण एकही शिलाचं पालन नाही. नाव संविधान, संविधान, त्याच्या आजानही संविधान वाचलं नाही, बापानही वाचलं नाही, त्यानंही वाचलं नाही. नाव पाहतो सुजाता, एकही दिवस बंदीले भोजन नाही, कीर्त दूरच राहिली. नाव विशाखा, एकही वर नाही मागितला तिनं. नाव अशोक, गावातल्या विहारातली वर्गणी द्यायचा पत्ता नाही, तर 84,000 विहार कुठून बांधत. अशी परिस्थिती आहे. फक्त नावं ठेवली आहे आपण, आहे का नाही. याच्यामध्ये आपण हुशार आहोत, म्हणून ते महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या कब्जात आहे. नालंदा विद्यापीठ होळीच्या दिवशी जाळलं, आग लावली. 90 लाख ग्रंथ त्या नालंदा विद्यापीठामध्ये जळले. 10,000 भंतेजी लोक शिकत होते. 90 लाख ग्रंथ त्या नालंदा विद्यापीठाला आग लावून त्यानं 6 महिने जळत राहिलं नालंदा. त्यांनी होळी सुरू केली. महाबोधी महावीराच्या मागचं बुद्धगयेचं झाड शशांक नावाच्या ब्राह्मणांनी जाळलं, बंगाली ब्राह्मणांनी. त्या मुघल मोहम्मद बख्तियार खिलजीने नाही जाळलं, चुकीची गोष्ट आहे ते. आणि तुकाराम महाराजांचे तुकडे तुकडे करून त्यांच्या गाथा करून त्यांची हत्या केली होळीच्या. आणि आमचे लोक कचाकच होळी रंग. त्या दिवशी फाल्गुन पौर्णिमा असन तरी एकही बाई परिसरातल्या विहारात गेली नाही. तुम्ही करत तर नाही, काही काही बाया करत तर, पण मस्त गोडधोड करून मस्त खात होते घरात. हत्येच्या दिवशी तुम्हाला कसं काय खाऊशा वाटते. आता गुढीपाडवा येईल, त्या दिवशी हत्या झाली आहे संभाजी महाराजाची. दिवाळीच्या दिवशी महामोगलांची हत्या झाली. नालंदा विद्यापीठाला जाळलं. नागवंशी लोकांना जिवंत यज्ञात जाळलं होळीच्या दिवशी. आणि आपण मस्त गोड काय होते जी म्हणते गोडधोड करून खाले, आहे का नाही. मुसलमान लोक करतात का, ख्रिश्चन लोक करतात का, त्याचे लेकरं दिसते का. आपले खरे सण, मी नेहमी सांगतो प्रवचनामध्ये, आपले खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाचा आहे. पण ऐकान तवानं तुम्ही हे 40 दिवस काय ते सांगतो आणि बुद्धाच्या अस्तीचं काय आहे, आणि थांबतो या ठिकाणी. तर 40 दिवस काय आहे लक्षात घ्या. 40 दिवस काय आहे. कलेक्टर बाईचा फोन आला आणि त्याने बरं आहे, ते फोन आले म्हणजे उठवता येते ना, पूजेमधून उठवता येते, वंदनेमधून उठवता येते फोनाला. त्या तिच्या घरच्या मालकालाही माहित राहते, पोरालाही माहित राहते, माझी आई ग्रंथाला गेली, विहारात गेली, वंदनेला गेली. पण तिने उठवायचं कसं तर नंबर आहे ना. बरं झालं ते आता मोबाईल आले म्हणून, आहे का नाही, आहे का नाही. मेल्याच्या नंतर बांधून घेऊन जाता मोबाईल, गमत नाही तर. आणि आम्ही तर तरुण पोरांना तरुण पोरीनाच म्हणतो, पण तुम्ही काही कमी नाही. इकून गेल्याबरोबर माजरी सारख्या झडपा मारता मोबाईलवर, नाहीतर त्या टीव्हीच्या याच्यावर रिमोट कंट्रोलवर. दिवसभर मालिका म्हणून तुम्हाला बिमारी आहे. खाल्लं तुम्ही बाबासाहेबाचं आणि म्हणून तुम्हाला बिमारी आहे. तुम्ही विहारात जात नाही, ग्रंथाला जात नाही, उपवास धरत नाही, कधी संघाचे कार्यक्रम ऐकायला जात नाही, काहीच करत नाही बुद्धाचं, म्हणून तुम्हाला बिमारी आहे. तुम्हाला बीपी कान शुगर कान पुन्हा बंद ते तुम्हाला होणारच आहे ते. कारण बाबासाहेबांनी 4-4 लेकरं मारले, रमायला मारलं, आणि तुम्ही मस्त घरामध्ये घुसून आहे, कूलर मध्ये, पंख्यामध्ये. समजलं का. एवढे मोठे बाबासाहेबांचे उपकार आहे म्हणून तुम्हाला बिमारी आहे. कर्म विपाकामधून कोणच सुटलं नाही. पेराल तसं उगवते. माघारी काऊन बिमारी आहे जिथे घ्या परित्राणात, जाऊशा नाही वाटत त्याच्या घरी. अरे तुम्ही बुद्धाचं काहीतरी करा, त्याग करावा लागतो, काहीतरी करावं लागतं. तुमची श्रद्धा नाही बुद्ध धम्माविषयी, तुमची श्रद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे. तुमची श्रद्धा मोबाईलवर आहे, टीव्हीवर आहे, मालिका. सगळ्यात जास्त टीव्ही पाहणाऱ्या बाया बौद्ध समाजाच्या. बामणाची बाई टीव्ही पाहताना दिसत नाही म्हणून ते पुढे चालले. तुम्ही ना मालिका पोसत. अर्ध्या बाया तर दिवसभर आपलं जेवण खावण झालं, अरे घरी बाबासाहेबाचे बुद्धाचे दुपारी पुस्तकं वाचले पाहिजे. थोडीशी विश्रांती घ्यायची, जेवायची, घरातल्या आवरासावराचं काम करायचं. पण तुम्हाला सगळे जेवले का, घेतला रिमोट का टीव्ही चालूच, बाई आपली मस्त डुकरासारखी घोरत आहे. तो माणूसही घोरत आहे इकडं, बाई 2-2, 3-3 टीव्या. काय घराचा तुमच्या सत्यानाश नाही, काय तुमच्या घरी बिमारी येणार नाही, काय तुमच्या घरचे लेकरं पुढे जातील, आणि काय घरात तुमच्या सुख शांती राहील. सगळा तमाशा बजारा बनवणारे आपणच आई वडील आहोत, आणि ते संस्कार मुलांमध्ये येत असतात. लागली का तुम्हाला भूक, जा ना जेवाले, वाटच तर पाहतात,
आहे की नाही. तर हे जे 40 काय आहे तर हे 40 दिवस सूतक आहे. मग हे 40 दिवस म्हणजे काय तर लक्षात घ्या, भगवान बुद्धाला 40 दिवसामध्ये सिद्धार्थ गौतमाचे ते सम्यक संबुद्ध झाले. त्यांना बुद्ध होण्यासाठी, सम्यक संबुद्ध होण्यासाठी त्यांचं ते अधिष्ठान होतं. किती दिवसाचं? 40 दिवसाचं अधिष्ठान होतं. 40 हा आकडा चांगला आकडा आहे. 40 दिवसामध्ये सिद्धार्थ गौतमाला, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्ती झाली. ते सम्यक संबुद्ध झाले. 40 दिवसात ते सम्यक संबुद्ध झाले. लक्षात घ्या, म्हणून ब्राह्मणांनी 40 दिवसाचं सूतक पाळणं सुरू केलं, ही प्रथा चालू केली. हे चाल तुमच्या लक्षामध्ये येत नाही म्हणून 1.25 महिने सोडून द्या. समजलं का तुम्हाला? हे 13वी काय आहे? 13वी म्हणजे 13वी नाही आहे, 13 धुतांग आहे. समजलं ना? शिलानंद भंतेजी तुम्ही ठिगळ्याचं चिवर घालते, तो भंतेजी काऊन तो चपला घालत नाही असं तुम्ही म्हणता ना. तर हे बुद्धाने कंपल्सरी सगळ्यांसाठी नाही आहे. ज्यांना पानसुकुलीत ठिगळ्याचं चिवर घालायचं ते घालू शकतात. ज्यांना गृहस्थी लोकांनी दिलेलं नवीन तेही घालू शकतात. त्याच्यावर भगवान बुद्धांनी जबरदस्ती नाही केली. तर ते 13 धुतांग होते. ते ज्या 13 धुतांगाचं काय बनवलं? 13वी बनवली. 13 आकडा पकडला. आणि 40 दिवस काय आहे? बुद्धत्वाचे दिवस आहे. 40 दिवसात सिद्धार्थ गौतमांनी संबोधी प्राप्ती केली म्हणून 40 दिवसाचं सूतक पाळणं ही प्रथा, परंपरा ब्राह्मणानं सुरू केली. तुम्ही नरसिंह गाथामध्ये पहा, विसती सेत सुदंतो. विसती म्हणजे काय? 20 40. भगवान बुद्धाला दात किती होते? 40 दात होते. 32 लक्षणं 80 अनुलक्षणं तर होतेच. त्यांच्या आई वडिलांमध्ये नव्हते ते. लक्षात घ्या, हे प्रश्न मिलिंद प्रश्नामध्ये आलेला आहे. तर विसती सेत म्हणजे श्वेत, सुदंतो म्हणजे सरळ दात. तुमच्यासारखे नाही होनमे, इकडे गव्हाण दात खालतं वरत, आणि पिंगट न सारा वास येते दाताचा. बुद्धाच्या तोंडाचाही वास कमळाच्या फुलासारखा लिहून आहे लखन सूतामध्ये, कारण ते आतून बाहेरून शुद्ध आहे. आणि तुम्ही बाहेर काळा आणि आतमध्ये काळा, फक्त पांढरं शर्ट घातलं, पांढरी साडी घातली, उपाशी का होत नाही? होते का? मन काळ, मन हे पांढरं वस्त्र घातलंच पाहिजे. काही काही बाया तर मुजर झाले, आम्ही नाही घालत. त्या बनतीला कामच तेवढं आहे का नाही? आणि तिला काम लय आहे का नाही? म्हणजे कुठलीही पूजा असो, किती गाई गडबडीत असो, आपण पांढरे वस्त्रच घातले पाहिजे. आपला तो कोड आहे. मी जर जीन्स पॅन्ट घालायला तुम्ही पूजा करायला लावाल का? अरे बंदी कोणता जीन्स पॅन्ट घालला? तर कसं तुम्ही आम्हाला नावं ठेवा, आणि आम्हाला नाव ठेवायला कशा आहे? भंतेजी लोकांनी तुम्हाला नाव ठेवलं तर कसा फुगार आहे ते? मग काय होते अशी घातली तर? मग काय बुद्धानं चुकीचं सांगितलं असेल ना? बुद्धानं ते चिवर आजही परंपरा चालू आहे ना, आहे की नाही बुद्धाची? तर तुम्ही म्हणा एक माणूस तर भंतेजी, अरे म्हणलं त्यांना बुद्धत्व हासिल करायचं असतं तर त्याने ते राजकुमाराचे कपडे अंगावर ठेवले असते ना, तर त्यांना भेटलं असतं का सम्यक संबुद्धत्व? त्याग करावा लागते सर्वस्व सुखाचा, केसाचाही त्याग करावा लागते. समजलं का? तर हे 40 काय आहे? विसती भगवान बुद्धांचे एकूण 40 दात होते, खालता आणि वरत. हे 40 दात भगवान बुद्धांचे 40 कम्मठान सुद्धा आहे. 40 कम्मठान, 40 दिवसाचं अधिष्ठान सम्यक संबुद्धत्वासाठी. आणि दुसरी गोष्ट 40 दातही आहे. आजही महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये 40 गाव नावाचं गाव आहे का नाही? बाबासाहेब गेले होते तिथं, आहे का नाही? 40 गाव. मग 40 गाव कशावरून पडलेलं आहे? 40 गाव नाव त्याच्यावरूनच पडलेलं आहे. लक्षात घ्या, नाशिकच्या त्रिरश्मी लेणीमध्ये 40 नाग नावाचा एका उपासकाचं नाव कोरलेलं आहे. 40 नाग म्हणजे त्यानं 40 कम्मठान पाळत असेल. नाशिकच्या त्रिरश्मी लेणीमध्ये लिहून आहे 40 नाग नावाच्या उपासकाचं नाव, पालीमध्ये त्रिरश्मी लेणीमध्ये. समजा तुम्हाला 40 काय आहे? त्याच्यावरूनच हे 40 गाव नाव पडलेलं आहे. असंच नाही, तिथं काही 40 गाव आहे का? एकाच गाव 40 गाव मिळेल, एका पूर्ण 40 मिळून एक गाव आहे का ते? हे भगवान बुद्धांचे शब्द राहिलेले आहे अजूनही. तर भगवान बुद्धांचे 40 कम्मठान आहे. 40 दिवसात त्यांनी ज्ञान प्राप्त केलं आहे. 40 काय आहे? दाता आहे. आणि हे 40 दिवसाचं सुतुक म्हणून ब्राह्मणांनी सुरू केलं. आजही बौद्ध उपासिका 1.25 महिना म्हणजे तेच होते सुतक. समजलं ना तुम्हाला? हे सोडलं पाहिजे. आता तुम्ही हा शब्द ऐकला असेल, 3 तिगाडा काम बिगाडा. ऐकलं ना? 3 तिगाडा काम बिगाडा. 3 काय आहे?
बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न हे जगातील 3 अनमोल रत्न. या 3 अनमोल रत्नाची जगामध्ये बराबरी होत नाही, आहे का नाही? झोपा लागत का तुम्हाला? झोपा लागतेच ना प्रवचनामध्ये, टीव्हीच्या वक्ती लागत नाही, मग तर ध्यानच लागते. तुमचं ध्यान फक्त 2च वेळी लागते, पैसे मापत असताना आणि टीव्ही पाहत असताना. मला माहित आहे ना, चालाकी आहे ना आमच्यामध्ये, आहे का नाही? आणि भंतेचं प्रवचन म्हणलं का श्रद्धा नाही आहे ना. श्रद्धा असेल तर भूकही लागत नाही. तुमची मी सांगत आहो तुम्हाला, बुद्धाविषयी आणि बाबासाहेबांविषयी तुम्ही दिवसांदिवस तुमची श्रद्धा कमी कमी होत आहे, हो किंवा नाही सांगा? आणि कमी नाही म्हणजे कमी होत नाही हे जर नाही ठरवायचं असेल ना, तर तुम्ही विहारामध्ये संख्याशी गर्दी बांधली असती. तुमच्या फाल्गुन पौर्णिमेला होळीच्या दिवशी विहार आहे समतानगर, पण तिथं 5च बाया आहे. त्या 5 बायाले शिकू शिकू लंबगार झाला आम्ही, त्या दिसत आहे. काही काही बायांना तर चालाकीच केली आहे. विहारात गेलं तर भंतेची सेवा करावी लागते, भोजन दान द्यावं लागते, त्याच्यात नाही गेलं म्हणजे अशा पद्धतीच्या काही बाई प्लॅनिंग नका करू तुम्ही, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. तर हे 40 काय आहे, 3 ठिकाणा बुद्धरत्न, धम्मरत्न, संघ. काम बिघडते का सुधरते? पण ब्राह्मणाने प्रचार केला का नाही 3 ठिकाणा? काम बिघडत नाही, सुधरत असते. बुद्धाला, धम्माला, संघाला शरण गेल्यानं अंगुलीमाल अरहंत झाला, सम्राट अशोक, आहे का नाही, महान पदाला गेला, बाबासाहेब बोधिसत्व झाले, आहे का नाही, अनेक लोकांचं मंगल झालं. कायच्यामुळे? बुद्धाला, धम्माला आणि संघाला, 3 रत्नाला शरण गेल्यामुळे काम बिघडलं नाही तर सुधारलं. पण ब्राह्मणाने प्रचार केला प्रतिक्रांतीनं, काम 3 तिगाडा, काम बिघडा. एक बाई म्हणे बनतेची 8 तारीख नका घेऊची. काय झालं जी? आजी 8 लागन ना जी म्हणे लग्नात. मग 8 काय आहे? भगवान बुद्धांचा दुःख निरोधगामिनी पटिपदा अर्य अठ्ठंगिको मग्गो. दुःख निवारण्याचा 8 म्हणजे दुःख निवारण्याचा मार्ग, पण 8 म्हणजे काय? तर आमच्या माग आपत्ती विपत्ती लागन, संकट, दुःख, लक्षात घ्या. आणि दुःख निवारण्याचा मार्ग कोणता आहे? 8 आहे, आर्य अष्टांगिक मार्ग. लक्षात घ्या, 8 आर्य अष्टांगिक मार्ग आहे. तर त्यालाच ब्राह्मणांनी काय केलं? 8 तारीख चांगली नसते बरं. बनतेची शनिवार दिवशी लोकांची रविवार नाही जमन का जी, आणि सोमवार नाही का? सोमवार किंवा रविवार पाहिजे म्हणे, शनिवार नको. काय झालं नाही बाबा म्हणे शनिवार वगैरे काय, ते शनी माग लागते. अजूनही आपल्या बौद्ध नाही शनिवार दिवशी हळद लावू नये. अरे हळद तर बौद्ध धर्मामध्ये नाही, ब्राह्मण पेशव्यांनी चालू केली आहे हळद. हळदीच्या नावाखाली मस्त डीजे लावता तुम्ही, आणि दुसऱ्या दिवशी लग्नाला वेळ करता, आणि भंतीच्या माग तुतारी घेऊन धावता, मग लावा पटकन म्हणून सगळा सत्यानाश केला आपण. बौद्धाचार्याला घाई सांगते, जसं रोजानं आणलं का नाही, लाव लवकर, अशा पद्धतीचं. तर हे आपण ज्यानं शॉर्टकट लग्न लावलं त्याच्या जीवनाचं शॉर्टकट झालं. बाबासाहेबांनी ज्या गाथा लिहिल्या आहे, बौद्ध पूजापाठ, लग्नामध्ये कोणत्या गाथा म्हणायच्या आणि कोणत्या गाथा म्हणायच्या नाही, हे तुम्ही आम्हाला सांगणारे नव्हे. आम्ही ते करू किंवा तो बौद्धाचार्य करेल, समजलं का? पण आपणच भगवान बुद्धांच्या वाणीचा अपमान करतो. आपल्याला सगळ्या गोष्टीसाठी वेळ सापडते, पण बाया काही कमी लवकर लावायला सांगा म्हणते त्या भंतेची. मी तर जातच नाही म्हणा, कारण आपले लोक सुदेच नाही. लग्नामध्ये जाणं म्हणजे विघ्न घेऊन येणं आहे, समजलं का? आणि ज्यानं शॉर्टकट लावलं त्याची पोरगी 15 दिवसातच घरी आली. आणि तुम्हाला खरं सांगतो मी, हातची म्हणून सांगत आहे, जेवढ्या पोरीचे लग्न लावले त्या पोरी घरीच नांदल्याच नाही, समजलं का? नांदल्याच नाही, मला बोलावतही नाही. मग त्याच्यामध्ये महादोष आहे का? नाही तर म्हणा ना बनतेची बोहार आहे, आशीर्वादच दिला नाही. अरे आज वर्तणूकच नाही ना, तुम्ही धम्म मार्गावरच नाही तर तुमच्या पोरगी, चांगली पोरगी भेटणं कठीण आहे जगामध्ये. लक्षात घ्या, आता एकच समस्या आहे, एकही बाई म्हणत नाही आम्हाला, कोणाच्या घरी गेलं तर कोणच बाई असं म्हणते का बनतेजी काऊ नाही, खालेच नाही जी आमच्या घरी, असं म्हणते का? कोण म्हणते का? आहे का असं? मस्त आहे तुमच्या घरी खाया, बनतेजी काहीच नाही जी, खाले उपाशी आहे जी माझे लेकरं, असं आहे का? ठेवलं का बाबासाहेबांना? समस्याच नाही राहिली, ते दुखणंच नाही राहिलं तुमचं. बनतेजी पाजी, आम्हाला का नाही कपडेच नाही जी घालाले, पापा कसे फाटले आहे जी, चपला नाही जी पाजी, असं आहे का? राहिलं का आता? कशा अलमाऱ्या भरून आहे तुमच्या, गच भरलेल्या आहे. पण त्या बंदे साड्या भरून असेल अलमारीच्या, त्या दिवाणमध्ये काही अर्थ नाही त्याच्यामध्ये, तर पांढरी साडी नसेल तर मग 100 साड्या बॅग भरून इकून गावले जाऊन घालायची एक, तिकून याची एक, रिसेप्शनची एक, हळदीची दुसरी,
तेव्हा तिला त्रास येत नाही. बरं म्हातारी बरं आहे का नाही, आहे का नाही. पण वंदनेने म्हणलं श्रद्धा नाही आहे ना, म्हणून बनतेजी मी हाव ना नाक मुजर, आहे का नाही. तर असं राहिली का कपड्याला त्याची समस्या राहिली का, राहिली का कपड्याला त्याची समस्या नाही. तिसरी समस्या राहिली नाही, लक्षात घ्या. तिसरी समस्या राहिली नाही आपल्याकडे. राहू दे राहू दे. पहा कपड्याची समस्या राहिली का, राहू दे राहू दे. कपड्याची समस्या नाही राहिली, भरपूर कपडे आहे का नाही. तुम्ही अलमारी अशी खोलली का नाही तर गच गच तुमच्या अंगावर येऊन पडते कपडे, आहे का नाही. एवढी अलमारी मावत नाही, अशी दाबू दाबू भरत आहे तिथं, आहे का नाही. ते कपडे रस्ता रस्ता घडी मारता मारता बारक पोरग जरी असत ना, आम्ही 13-14 वर्षात झालं तर भोंगरा फिरत होतो आणि नदीवर आंघोळ करायला नागड्यानं जायचं. आता हुसुकलं असं त्याला टोपल्यावर कपडे आहे, बारक्या बारक्या चेट्या, आहे का नाही. हे बाबासाहेबाची कमाल आहे. लक्षात घ्या, अंगाने कपडा सापडत नव्हता. तुम्ही विसरल्या बाबासाहेबाने, अजूनही देवधर्म करत आहे बाया. घरातली चप्पल बाईची वेगळी, किचनची वेगळी, तिकडं संडास बाथरूम ठेवून आहे, तिकडं गावले जायची वेगळी, साडीच्या मॅचिंग वरची वेगळी, 5-5 जोडा आहे बाईले. आणि आधीच्या काळामध्ये गावातही तेच साडी, लग्नातही तेच साडी, वावरातही तेच साडी, बाहेर ते चपलाही नव्हत्या. लक्षात घ्या, बाबासाहेबाला कधीच धोका देऊ नका. ज्यानं धोका दिला का तुम्ही बिमार पडल्या आणि तुम्हाला बिमाऱ्या आल्या समजा, म्हणून बाया अशा आम्हाला म्हणते का नाही तर काही. लक्षात घ्या, तुम्ही विहारात जा, विहारापर्यंत नुसते चालत जा ना, तेवढी मॉर्निंग वॉक होते, विहारात वंदना करा आणि या. कोणतं असं जड आहे. तुम्ही खाल्लं का बीस आपल्या टीव्ही पाहान तर मग तुम्हाला बिमाऱ्या नाही तर काय चांगलं तुमचं कल्याण होणार आहे का. लक्षात घ्या, मावाने तुम्हाला बोलणं जरी मी कठोर जरी बोलत आहो पण कटू नाही आहे माझ्या मध्ये, तुमच्यामध्ये ती सुधारणा व्हावी. तर कोणत्या समस्या राहिल्या नाही आता. बंदजी बंदजी आम्हाला राहिले गरज नाही जी, पाजी बद बद गळते, असं राहिलं का. तुमच्या झोपडीच्या ठिकाणी बंगला आला, कपडे आले अंगावर, चपलाचे जोडे आले आणि तुमच्या घरी मस्त खाले आहे. तांदूळ विकायला जायला बाया, तांदूळ खाले भेटत नव्हते बाप्पा, आता बाया तांदूळ विकत आहे का नाही. तांदूळ विकणं म्हणजे अन्नच विकणं आहे का नाही. एक वेळ तांदूळ भेटत नव्हते, तुम्ही विसरले असं मी नाही विसरलो, समजले का. मी भंतेजी बनलो तरी चांगलं खाले भेट मला जुने दिवस आजही आठवते. लक्षात घ्या, गरिबी आली तर लाजू नका आणि श्रीमंती आली तर माजू नका. आमच्या बाईची बिल्डिंग चालली का बाई चालली छाती काढत. लक्षात घ्या, कोणासंग येता येता जय भीमही नाही आणि वंदा मी भंतेजी नाही, काहीच नाही, चालली छाती काढत, चालला छाती काढत. अहंकार गर्व वाढला का यायलेच लोकांना पहिलेच हार्ट अटॅक येते आणि असे लोक लवकर पडक येते, मग मेले का लवकर नाही म्हणते. हेच लोक ते अहंकारी गर्विष्ठ लोक. अहंकार करू नका धनसंपत्तीचा आपल्याकडं, समजले का. काही काही बाय गर्विष्ठ झालेले आहे, म्हणजे तिच्याशी काम नाही त्याच्याशी काम नाही, मध्ये का करायचं आहे. हेच लोक बाबासाहेबाला धोका देणारे, मला शिकल्या सवरल्या लोकांनी धोका दिला, समजलं का. पण सर्वच नाही, काही काही भगिनी चांगल्या आहे त्याच्यामधल्या. म्हणून धनाचा अहंकार करू नका. मी काय समजतो तिले, तिची 2 पैशाची साडी फेक तिकडे म्हणा तिले, मी अशी तशी खातो का, मी खाली बसतो का, मी खुर्चीवर बसतो, ते काय समजली मला, तिनं उभंच ठेवलं, पायद्याला पाणीच नाही दिलं, याच्यासाठी भांडणं लावले. काय आहे रे बा आपलं, आहे का नाही, आहे का नाही अहंकार आपल्यामध्ये. तर एक समस्या मात्र सगळ्यात मोठी निर्माण झाली. आम्हाला कोणही म्हणते माहिती का, बनतेची पोरासाठी पोरगी पहा. आमच्याकडे आली ते समस्या, सगळ्यात मोठी समस्या आहे. आमच्या पोरासाठी पोरगी पहा आणि पोरीसाठी पोरग पहा. आता जीवर उतरावं लागल आणि मॅरेज ब्युरो करावं लागल, आहे का नाही. लग्न जोडासाठी आहे भंतेजी का धम्मप्रचारासाठी आहे. धम्मप्रचारासाठी आहे. बुद्धानं तर लग्नच मोडलं ना. कोणाचं मोडलं लग्न, फाल्गुन पौर्णिमेला नंदाचं लग्न मोडलं. अरे लग्न जुडून होतं ना, साखरपुडा झाला होता ना, पण लग्न मोडलं का नाही बुद्धानं, जोडलं. नंदाचं सुंदरीचं आहे ना, फाल्गुन पौर्णिमेला झाली ते घटना. नंदाने काय बनवलं, भिक्खू, आणि तुम्ही म्हणता भंतीले पहा, म्हणजे आम्ही म्हणजे हे करायचं ना, उद्या तुमचे चांगले नाही निघाले म्हणजे आम्ही तिकडे जेलात जायचं, आहे का नाही. तर ही समस्या सगळ्यात मोठी बिकट होत आहे. तर बाया म्हणते भंतीची चांगली पोरगी भेटणं, चांगली पोरगी पहा म्हणते. पहा शब्द कोणता ठेवते, चांगली पोरगी. आम्ही तर पाहत नाही, पण चांगली पोरगी पहा. आणि ते माईक वाली काय म्हणते, पोरगीवाली चांगला पोरगा पहा म्हणते. आता चांगला पोरगा कोणता आणि चांगली पोरगी कोणती, तर चांगला पोरगा कोणत्या आणि चांगली पोरगी कोणती, त्याचा एकच उपाय आहे. जो बुद्धाचं पंचशील पाळतो तो चांगला मुलगा, जे बुद्धाचं पंचशील पाळतो ते चांगली मुलगी. जरा संपला विषय, समज तुम्हाला. मग आहे का लोक मुलगा मुलगी बुद्ध विचाराकडे आहे का.
अजिबात नाही, आणि म्हणून आपल्या समाजामध्ये ते अधोगती आहे, आणि म्हणून त्याला घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे आणि दिवसेंदिवस वाढत आहे. आई आपल्या घरी मुलगी येऊन बसलेली कोण्याही आई वडिलाला वाटत नाही, तेही एक दुःखच आहे. दुःख आहे का नाही? म्हणून या ठिकाणी मी 5 मिनिटं बोलताना थांबतो की हे जे मग हे 84 काय आहे, 8 काय आहे, 8 मी शनिवारची गोष्ट सांगतो. शनिवारी दिवशी हे करू नये, शनिवारी दिवशी ते करू नये, शनिवारी दिवशी हळद लावू नये. तर शनिवारी दिवशी काय झालं, हे वार हे बुद्धिस्ट वार आहे, कॅलेंडरच बुद्धिस्ट आहे. हे बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे सगळे बुद्धिस्ट शब्द आहे, पालीतले शब्द आहे. शनिवार काय आहे, तर शनिवाऱ्या दिवशी हळद लावू नये. शनी नावाचा ग्रह लागते, मग त्याने शनी नावाचा ग्रह तो तिथं बसला, देवरापना ग्रहीच्या माग लागते का ना. हळद लावू नये, लग्न काढू नये. आजही बाळा अंधश्रद्धा शिकलेले लोक. शनिवार दिवस खूप चांगला आहे, सगळे दिवस चांगले आपल्यासाठी, पण ब्राह्मणांनी बदनामी केली. शनिवार दिवशी काय झालं लक्षात घ्या, शनिवाऱ्या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथला, वाराणसीला धम्मचक्र प्रवर्तन केलं, भिक्खू संघाची स्थापना केली, गृहत्याग केला. त्या दिवशी महामाईला दिवस गेले, भिक्खू संघाची स्थापना केली, वर्षावासाला प्रारंभ केला, धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला, पहिलं प्रवचन केलं. कोण्या वारला? शनिवारला. समजलं तुम्हाला? आणि त्याच्यामुळे शनिवार ब्राह्मणांनी बोहारा करून टाकला, अपशकुनी आहे. पहा, लक्षात घ्या, कारण बुद्धानं आपलं धम्मचक्र प्रवर्तन पहिलं प्रवचन शनिवार या वारला केल्यामुळे ब्राह्मणांनी त्याची बदनामी केली. हे प्रतिक्रांतीच्या नंतर झालंय, बाबासाहेब सांगतात. दुसरी गोष्ट, हे जे बुधवार काय आहे, बुद्ध हा शब्द संस्कृत आहे. बुधवार मधला बुध हा शब्दच पाली आहे. तुम्ही लुंबिनीला गेले, तिथे लिहून आहे, सम्राट अशोकाने लिहिलं आहे पाली धम्मलिपीमध्ये, य साक मुनी बुद्ध जाते, बुधे जाते, य साक मुनी बुधे जाते. इथं शाक्य मुनी बुद्धाचा जन्म झाला. लुंबिनी गामे म्हणजे या लुंबिनी वनामध्ये, गाम ते परिसर. आलं का लक्षात तुम्हाला? आता 84 काय आहे ते सांगतो ना, थांबतो. तर 84 काय आहे, भगवान बुद्धांच्या 84 गाथांचं, सुत्तांचं, 84,000 धम्मस्कंदाचं जो पठण करेल त्याने 84 योन्यामध्ये त्याचा जन्म होईल, 84 फेऱ्यामध्ये जाईल तो. समज तुम्हाला? आणि 84,000 भगवान बुद्धांच्या गाथा आहे, सुत्ता आहे, आणि 84,000च सम्राट अशोकाने महाविहार, महास्तूप बांधलेले होते. आलं का लक्षात तुम्हाला? हे 84 आकडा बुद्धाचा किती चांगला आहे. 84,000 भगवान बुद्धांच्या गाथा आहे, 84,000 सुत्त म्हणा, आणि 84,000 महास्तूप, महाविहार एकट्या अशोकांनी बांधली, महान अशोकांनी बांधली. तर ते 84,000 शब्दही ब्राह्मणांनी विकृत करून टाकला. 84,000 गाथा बुद्धाच्या वाचन किंवा त्याचं स्मरण करण किंवा त्याचं पालन करण, त्याला 84 योन्यामध्ये जावं लागते. भटकन तो मग 84,000 योन्या. हे कोणाने चालू केलं? ब्राह्मणांनी. आणि बुधवार दिवस, हे बुधवार दिवस म्हणून बुद्धाला बुद्ध म्हणतात. त्यांचं नाव आई वडिलांनी ठेवलं नाही, त्याचं नाव सुखिती सिद्धार्थ गौतम होतं. बुधवाऱ्या दिवशीच त्यांना सम्यक संबुद्ध, ते त्याच दिवशी बुद्ध झाले, म्हणून तेव्हापासूनच बुधवार चालू झाला असं सांगत नाही तुम्हाला मी. समजलं का? शास्त्रीय आधारावर सांगत आहोत तुम्हाला, बौद्ध ग्रंथावर. लक्षात घ्या. तर हे सगळं हे केलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांच्या जेव्हा अस्थी झाल्या, तर भगवान बुद्धांच्या अस्थीचं काय झालं, तर भगवान बुद्धांच्या अस्थी जेव्हा अस्थीसाठी युद्ध होणार होतं, जगामध्ये फक्त एकच माणूस आहे, तुमचं युद्ध कायच्यासाठी होते? इकडं सासूबाई मेली का तिच्या पूर्ण पातल्या, एकदाणी, जोडवे, पासबुक सगळं तिचं लंपास, पण तिच्या ज्या काही बिमारीच्या बाटल्या होत्या औषधीच्या, तिच्या बोत्र्या, गाद्या, तिचे लुगडे पडके पेटून देते, पण तिच्या पावत्या, तिची एकदाणी गीत वगैरे सब ते चालते मग अंगावर आहे, तिच्या काय बनत भूतमग वगैरे. समजलं का? ही अंधश्रद्धा आहे आपल्यामधली. आणि मग आपण भांडणं करतो, आहे की नाही, संपत्तीसाठी. पण जगामध्ये एकटाच माणूस आहे की ज्याच्या अस्थीसाठी लढाई होणार होती राजांमध्ये. समजलं? मल्ल लोक म्हणे आम्ही अजिबात अस्थीचा कण देणार नाही, पूर्ण तलवारी अशा भोवताल लावल्या. राजे लोक युद्ध करायला, युद्ध म्हणजे काय, 2 बायाचं भांडण होय का? गल्लीतलं माणसं मरणार होती त्या युद्धामध्ये. काय? त्यासाठी? बुद्धाच्या अस्थीसाठी. मग एका द्रोण नावाच्या भिक्खूनं मध्यस्थी केली. अरे बुद्धानं युद्ध होऊ नये म्हणून रोहिणी नदीच्या पाण्यासाठी शाक्य खोल्यामध्ये त्यानं घरदार सोडलं आखाडी पौर्णिमेला, आणि तुम्ही युद्ध करता अस्थीसाठी. तेव्हा मग त्याचे 8 भाग करण्यात आले. समजलं? आणि मग या 8 पैकी 7 महास्तूपातलं उत्खनन करून सम्राट अशोकांनी भगवान बुद्धांच्या अस्थीवर किती बांधले?
84,000 स्तूप आजही 200च्या नोटीवर आहे. 84,000 स्तूप भगवान बुद्धांच्या अस्थिवर. समजलं तुम्हाला? आणि भगवान बुद्धांच्या, मला सांगा बुद्धाच्या अस्थीचे काय झाले? तर बुद्धाच्या अस्थिवर 84,000 स्तूप बांधले. म्हणजे याचा अर्थ काय? तर बुद्धाच्या अस्थिचं काय झालं? बुद्धाच्या अस्थिला नदीमध्ये पाण्यामध्ये शिरवलं गरजच पडली नाही. बुद्धाच्या अस्थिवर स्तूप बनले ना, आजही लोक त्या स्तूपाची पूजा करते. लक्षात घ्या. आणि तुमच्या अस्थिचं काय होईल? तुमच्या अस्थी नदीमध्येच फेकून देणार आहे, ज्याच्यासाठी तुम्ही बंगलान हाय हाय करता, माझं माझं. म्हणून भगवंतांनी सांगितलं आहे, धनंग मत्ती पुतंग मत्ती इति बालो विहयती अत्तही अत्तनोनती कुत्तो पुत्तंग कुत्तो धनंग. हे मूर्ख माणसा, ज्याला तू माझं धन माझा पुत्र माझा पत्र म्हणत आहे, तुझं स्वतःच शरीरच तुझं नाही तर कुठला पुत्र आणि कुठलं धन. रट्टपालाला तेच सांगितलं भगवंतानी, आपली कशावरही मालकी नाही, सर्व काही माग सोडूनच जावं लागते. पण तुमची मालकीन बाई गेलीच नाही. याय घराची मालकीन मी, त्याय घराची मालकीन मी, याय प्लॉटची मालकीन मी, याय वावराची मालकीन मी. अरे बुद्ध म्हणते तुमच्या शरीरावर तुमची मालकी चालत नाही. डब्यातली सुई सुद्धा तुमच्या येत नाही. पण किती अहंकार. म्हणून काही काही लोकांचा जीव डोळ्यातून जाते. डोळ्यातून नाही, समजून जातं ज्याचा डोळ्यातून जीव गेला त्या लोभी हावरट माणूस कधीच विहारात गेला नाही. आणि जो माणूस अहंकार राहते तो लवकरच कडक येते मेल्यावर. भगवान बुद्धाची सद्गत 7 दिवस चालली. समजलं का? आहे ना बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथात लिहून. आणि तुमची नाही नाही लवकर लवकर सडनगीत बापा फुगन. आहे का नाही? कसं दुर्गंधीनं भरलेलं आहे तुमचं शरीर, 9 द्वाराचं. आहे का नाही? लक्षात घ्या. तर ह्या ज्या गोष्टी आहे, हे जे भगवान बुद्धांच्या अस्थी पाण्यामध्ये शिरवाची गरज पडली नाही, आणि बाबासाहेबांच्या अस्थी पाण्यामध्ये शिरवाची गरज पडली नाही. असे तुटून पडले लोक बाबासाहेब त्या 6 डिसेंबरला. आज तिथं चैत्यभूमीला गेले तुम्ही, दादरला तसा गड्डा झालेला, त्या गड्ड्यात जा लागते असं. लोकांनी माती सुद्धा नेली आणि अस्थी सुद्धा नेली. आज त्या दीक्षाभूमीला लोक पूजा करते. आणि तुमच्या अस्थी ज्याच्यासाठी बंगले शेती जुम्या सगळं करून ठेवलं, ते तुमचं एक थडगही बांधणार नाही वावरामध्ये. 5-5 वर्ष केलं का दिलं धकलावून तिकडं. आहे का नाही? काय काय तर वाटत पाहत आहे ना. आहे का नाही? सासू सासरे आहे का नाही? हे माघारची खेडमी कवा मरते का, खेडमा कवा मरते का, सगळ्या बुड्या मेल्या हिचा कवा नंबर लागते का. आहे का नाही? आहे का नाही? हिचं कवा. आणि काय काय बाया तर जिवंत. अरे काय करता? सासू सासऱ्यांना आणि आई वडिलांना जिवंतपणे सेवा करा. पण काय काय आहे ना, सुना वगैरे कुत्रे आई टाकीन पण तुले नाही टाकीन, खेडमे मर तिकडं. आहे का नाही? अलबत सुनेच्या देखता त्या कुत्र्याला ये रे टाम्या ये रे डोम्या हे टाक झाले. आणि तिथं सासू अंगणातच बसून राहते, कुत्र्याला टाकीन पण तुले नाही टाकीन. काय काय म्हातारे असे आहे, लातीनं देव का हातानं देव म्हणते. आता लातीनं त्यासाठी तू जन्म दिला का त्याने? म्हणजे असं आहे काही काही म्हातारे. आम्ही सांगायला जातो त्याला सुध आणि त्याला बुध वाटते. आता हातानं देव म्हणते का लातीनं देव म्हणते? आता लातीनं त्यासाठी जन्म दिला का तुला? लातीनं त्यासाठी लाता खासाठी जन्म दिला का? काहून लातीनं? स्वाभिमानानं जगाचं. समजलं का? मुसलमान लोकांमध्ये एकता कशा माहिती का तुम्ही? बंद आश्रमामध्ये, पुलगावच्या आश्रमामध्ये, अनाथ आश्रमामध्ये एकही मुसलमानाचे आई वडील दिसत नाही. सगळे बौद्धाचे दिसते, चांगल्या चांगल्या घरचे. लक्षात घ्या. म्हणून आई वडिलांना जिवंतपणे जेव घालून काय करताय लोकांना जेवण घालून? लोक येते पुन्हा मस्त खाते बस. आहे का नाही? आई वडिलांना उपाशी मारायचं. आणि काही काही बाया तर इतक्या, मी कालही बोललो परवाचारामध्ये, आता इथून डबे घेऊन आंबोड्याले, इथून डबे घेऊन तिकडे रामदी गेले. द्याचं ना भंतेजीला भोजनदान द्या ना, देऊ नका असं नाही म्हणत मी. पण सासू सासऱ्याले उपाशी मारायचं, इथून मस्त खीर घेऊन तिकडे भंतेजीला घेऊन जायचं. सांगा कोणतं पुण्य आहे? आणि काऊनजी तर भंतेजी मी अष्टशील धरलं म्हणून भंतेजी. आणि सासू सासऱ्याला उपाशी आहे, सासू सासऱ्याला पहिले द्या, आई वडिलांना पहिले द्या. आई वडील इकडे उपाशी आहे, बिमार आहे तिथं खाटल्यावर, आणि पोरग चाललं टमटम गाडी घेऊन तिकडे भंतेजीले भोजन दान द्याले. काय अर्थ आहे का त्याले? भंतेजी तुम्हाला असं म्हणत नाही कोणतेच, मी टीका नाही कोणाला भंतेजी देऊ नका असं नाही म्हणत. मला काऊन नाही देत तुम्ही त्याले का, असा नाही माझा म्हणण्याचा उद्देश. पण आपल्या आई वडिलांना सासू सासऱ्याला उपाशी मारून तिकडे डबे घेऊन जाणं किती योग्य आहे का ते? लक्षात घ्या. म्हणून जिवंतपणीच आई वडिलांची सेवा करा. लक्षात घ्या. सासू सासऱ्याची सेवा करा. पण नाही ना आम्ही आई वडिलांची करू, सासू सासरे का करायचंय? तिचे पाचबुकन तिच्या पातल्याने एकदाण्या पाहिजे, आणि तिचं वर्धेचं घरही पाहिजे. आहे का नाही? सगळं मला तुम्हाला तिकडे नागपूरचं घेतलं तेही पाहिजे. बुढीनं काऊन नाही दिलं, नावी करून तिचं करायचंच नाही. नावी करून देईन ना त्यासाठी. नाही नाही करूनच काऊन नाही दिलं.
अशा पद्धतीचे आहे. काय काय तर चितूनच आहे का मरते का मागरची खेडमी. एक तर बाई म्हणे बंदा बुड्या मेल्या सोबती आपण हिचे काऊनच मरणार. तिचं पुण्यच नाही समजलं तर काय मरणार आहे. अरे जन्म आहे तर सगळ्यांनीच मरण आहे असं नका करू. लक्षात घ्या आपल्या जीवनामध्ये. तर भगवान बुद्धांच्या अस्थिचं आणि भगवान बुद्धांचे जे शिष्य होते 80 भिक्खू त्यांच्या अस्थिवर स्तूप बांधले सम्राट अशोकाने. आणि बाबासाहेबांच्या अस्थी बुद्धाच्या अस्थी पाण्यामध्ये शिरवण्याची गरज पडली नाही. आजही बुद्धाच्या अस्थी जिकडे जिकडे आल्यात लोक वंदन करायला जाते आहे का नाही. आणि तुम्ही आहेत बहार्या तुमचे कुशल कर्म नाही आहे. तुमच्या नदीमध्ये तिथे धकलावून तिकडं नदीमध्ये टाकून देतो तुमच्या झालं. कारण तुमचे कुशल कर्म नाही आहे. ठीक आहे. तर आज या ठिकाणी लक्ष्मीबाई कोंडे या परिवारामध्ये हे धम्मदेसना मी केलेली आहे. उद्याला चाणकी कोपरा या गावी बुद्ध विहाराचं उद्घाटन आणि बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना आहे. माझी तिथेही धम्मदेसना होणार आहे. उद्या मोठा कार्यक्रम आहे. इथं चाणकी कोपऱ्यावरले इथूनच बसाचं वर्धेच्या बस स्टँड. उद्या सगळ्या बाया तुम्ही तिथे या. दिवसभर कार्यक्रम आहे. तिकडे जेवण आहे. ठीक आहे. आणि माझं चॅनल आहे नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल. ज्याच्याकडे मोबाईल असेल त्याने आता सर्च करा. तुम्हाला गुढीपाडवाचं प्रत्येक सणाचं जे मी आता सांगितलंय हे प्रत्येक विषय तुम्हाला ऐकायला भेटेल. माझं चॅनल आहे. ज्याच्याकडे मोबाईल असेल आताच काढा आणि नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल म्हणून रोजचे प्रवचन तुम्हाला वेगवेगळे ऐकायला मिळेल. ठीक आहे. आता गुढीपाडव्याचं मी प्रवचन तुम्हाला गुढीपाडवाचं प्रवचन टाकणार आहोत 18 तारखेला. तुम्ही एकदा एक प्रवचन सर्च केलं का रोजचे तुम्हाला वेगवेगळे ऐकायला भेटेल आणि वेगवेगळ्या लोकांना पाठवत चला. समजलं. नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल. ठीक आहे. या ठिकाणी थांबतो. भवतु सब मंगल. तुम्ही हात जोडा पटकन मी तुमची शूटिंग घेतो. तुम्ही टीव्हीवर येणार मग. ठीक आहे.